तर चला मग एवढ्या सर्व साड्या मी घेऊन आली आहे। तर ह्या साड्यांचे रिव्ह्यू बघायचे असेल तर ब्लॉग लास्टपर्यंत बघायला विसरू नका। तर आता फर्स्ट साडी आहे, सर्व ज्या साड्या आहेत त्या बांधणी स्टाईलच्या आहेत, म्हणजे बांधणीचा पॅटर्न सर्व मी ह्या ब्लॉग मध्ये सर्व बांधणीच्या साड्या मी दाखवणार आहे। बघू शकता पॅकिंग वगैरे व्यवस्थित आलेली आहे, पॅकिंग वगैरे व्यवस्थित आलेली आहे। साडी जर बोललात ना, सूत बघू शकता ते किती गुंडळून मी फोल्ड करून ठेवलेलं आहे, तुम्ही साडी बघू शकता। खूप छान आहे, सॉफ्ट पण आहे, मटेरियल हे जॉर्जेट आहे याचं, आणि साडी आहे ना खूप हलकी आणि लाईट वेट, आणि साडी घातल्यावरती ना खूप सुंदर अशी दिसते। आता तुम्हाला त्याचा फर्स्ट ब्लाउज दाखवते। त्याचा ब्लाउज आहे हा, जो ब्लाउज आहे ना तो शायनिंग आहे, शाईन आहे ब्लाउजला, आणि ब्लाउजचा जो पॅटर्न आहे ना, आणि ब्लाउजला हे आपलं हाताला जिथे येतं ना तिथे हे आहे, डिझाईन आहे, वर्क आहे, व्यवस्थित वर्क, आणि खूप छान असं वर्क दिलेलं आहे त्यांनी। असं हे नाही, तुम्ही जवळून बघू शकता, वर्क पण खूप छान आणि सुंदर आहे वर्क। आणि साडीचा पल्ला म्हणाल बघा, खूपच सुंदर आहे साडीचा पल्लू, किंवा तुम्ही म्हणजे आमच्या मराठीमध्ये पदर बोलतात, पण खूप छान आहे पल्लू। हे आहेत ते ना बांधणी स्टाईल आहे, खूप सुंदर आहे, बघू शकता। हा पूर्ण असा आडवा आहे, मस्त आहे, आणि ह्या ज्या बुट्ट्या आहेत ना, ह्या बुट्ट्या पूर्ण आहेत, पूर्ण म्हणजे हे बघा, म्हणजे नेसत्या पदराला जिथे आपण फर्स्ट टकिंग करतो ना, साडी टक करतो ना, तिथून फक्त जो भाग असतो की तिथे वर्क नसतं तेवढाच भाग, तेवढा इथे पण विदाउट वर्क आहे, नाही तर पूर्ण साडी जी आहे, पूर्ण साडी ही अशी भरलेली आहे, अशी आहे। आणि हे पण आहेत ना, जसे इथे डॉट डॉट हे दिसतात त्यात वर्क केलेलं, हे जे वर्क आहे ना सेम ॲज वर्क आहे, खूप सुंदर साडी आहे। आणि तुम्ही इथे तुम्हाला इथे कळेलच बघा, डिझाईन पण हे बघा, वर्क पण खूप सुंदर आहे बरं का, खूप छान आहे। साडी वेअर केल्यावरती ट्राय ऑन मध्ये तुम्हाला दिसेलच की बाबा साडी कशी वाटते, किती सुंदर दिसते। आणि हे ग्रीन आहे, त्याच्यामुळे कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज हा ग्रीन आहे, हे जी लेस आहे त्याच्यामुळे, आणि ते समोसा लेस किंवा आपली म्हणतात ना त्रिकोणवाली लेस आहे, खूप छान आहे, छान आहे। समोसा लेस बोलतात किंवा अदर दुसरीकडे खूप वेगळं बोलतात, तशीच लेस आहे, त्रिकोणवाली लेस आहे। आणि हे वर्क जे आहे ना खूप सुंदर आहे, आणि साडी वेअर केल्यावरती पण खूप सुंदर दिसते। हे बघा, तुम्हाला एक पल्ला फक्त ते टाकून दाखवते मी तुम्हाला। हे बघा, आता व्हाईट कॉन्ट्रास्ट मी घातलेला आहे या पिंक वरती, ते सुद्धा बघू शकता तुम्ही, साडी किती सुंदर दिसते, खूप छान दिसते साडी। आणि जी लेंथ आहे ना, बोलतात की वर्क असल्यावरती, म्हणजे जसं असं वर्क असल्यावरती साडीची लेंथ ही कमी असते। आता तुम्हाला मी याच्यावरतीच असं दाखवते, हे बघा, साडीची लेंथ इथपर्यंत आहे। वर्कवाल्या साड्या पण काही साड्या असतात की वर्कवाल्या त्या लेंथला कमी असतात, पण एवढी साडीचा लेंथ आहे, बघू शकता तुम्ही। आता जे आहे ते मी इथपर्यंत दाखवते, वेट पण नाही आहे साडीचं बरं का, म्हणजे एवढी सॉफ्ट आणि हे आहे साडी। या साडीची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, आणि मिशोचा जो स्क्रीनशॉट असतो तो पण दाखवते, याच्या प्राइस सकट दाखवते। आता ही पण साडी पॅकेजिंग केलेली आहे, व्यवस्थित पॅकेजिंग आहे बघा। आता कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल ना, आधीच्या व्हिडिओची लिंक मी देते, त्या ह्याच्यामध्ये आहे ना वेगळं, म्हणजे जे पॅकेजिंग होतं ते वेगळं होतं, जसं हे पॅकेजिंग असतं ना हे। आता ह्या साडीमधून कळून येतं की कोणती साडी आहे, कारण मला गेल्या ब्लॉगमध्ये दाखवले मी फ्रॉड कसा झालेला आहे मला तो, त्यामुळे। आता ही साडी आहे, बघू शकता तुम्ही, आत्ताच ओपन करते, अजून ओपन नाही केले, जी ओपन केलेली असते ना ती सांगितलेली असते। साडी बघू शकता, कशी आहे साडी सांगा नक्की हा, कमेंट करून। आणि कसं वाटतं बटन, चॉकलेटी आहे हे, हां चॉकलेटीच आहे, आणि इथे समोसा लेस आहे, बघू शकता, जी लेस त्याला आहे तेच,
आणि फुल पॅटर्न आहे। मिडल मध्ये हा ग्रीन आहे आणि खाली जो म्हणजे दोन्ही साइडला चॉकलेटी आहे आणि मध्ये मिडल मध्ये ग्रीन आहे। आता साडीचा आपण ब्लाउज पीस बघूया। सेमच ब्लाउज पीस आहे, सेम याचा ब्लाउज पीस आहे जसा आहे ना बघा, सेम ब्लाउज पीस आहे। आणि याचा पल्लू म्हणाल तर पल्लू हा आहे, तुम्ही पल्लू बघू शकता, खूप सुंदर असा पल्लू आहे। सेम हा पल्ला आहे एकदम, आणि साडी ही पूर्ण अशी सेम आहे, सेम साडी आहे, सेम साडी। आणि लेंथ बघून घ्या तुम्ही कसं बोलाल की ना नंतर प्लेन नाही आहे एखाद्याला बघा, लेंथ एवढी आहे। आणि आपल्या पायाच्या साईडला म्हणजे जिथे खाली येतो तिथे हे समोसा लेस आहे आणि वरती पूर्ण अशी प्लेन आहे, वरती प्लेन आहे, जिथे आपण टकिंग करतो तो भाग हा आहे प्लेन वाला, तिथे समोसा लेस नाहीये। साडी ही खूप छान आहे आणि तुम्हाला वेट म्हणजे कमीच आहे ह्याचं, जसे की कुठे फंक्शनला वगैरे कुठेही घालायसारखी साडी आहे, म्हणजे कुठेही विअरिंग सारखी साडी आहे। साडीचं मटेरियल म्हणाल ना सॉफ्ट आहे, सिल्कमध्ये तुम्ही बघू शकता। आता हे स्क्वेअर आहेत ते कळतात, आणि हे आहे ते सगळं गोल्डन वर्क आहे, जरीचं जसं वर्क असतं तसं आहे आणि खूप सुंदर साडी आहे, खूपच सुंदर आहे साडी। ते एलिफंट आहेत बघा, म्हणजे हत्तीचे चित्र आहे, कुठेही डिझाईन आहे, म्हणजे मोराचे पीस असतात त्या टाईपमध्ये मोर, आणि खूप सुंदर अशी साडी आहे, खूप सुंदर आहे। साडीचं मटेरियल हे जे आहे ना व्यवस्थित अशी आहे। साडी मी ओपन करून ठेवली होती दाखवायसाठी म्हणून। तर ब्लाउज मटेरियल याचं ना खूप सॉफ्ट आहे, एकदम सॉफ्ट आहे मटेरियल, आणि ही बांधणी स्टाईल पूर्ण साडी आहे अशी। आणि ह्याचं ब्लाउज पीस आहे हा, जेवढा हाताला दिलंय ना तेवढा हा ब्लाउज पीस आहे आपला। आणि ब्लाउज पीस असल्याने ही साडी पूर्ण अशी वर्क केलेली आहे, खाली पण नेसतं सोडलं तर पूर्ण ब्लाउज पीस आहे। आणि बघा हे जिथे आपण हा इथून घेतो ना तिथपर्यंत व्यवस्थित लेस दिलेली आहे, आणि हे गोंडा आहे, लटकन दिलेलं आहे। साडीचं मटेरियल आणि साडी हाईटलाही तुम्ही बघू शकता, हे बघा साडी हाईटलाही व्यवस्थित आहे, बघू शकता असं पूर्ण आहे। हे लटकन आहेत आणि साडीला पूर्ण अशी वर्क आहे, मध्ये ऑरेंज कलर आहे आणि खालच्या साईडला दोन्ही साईडला मिडलमध्ये म्हणजे मधल्या साईडला ऑरेंज कलर आहे आणि दोन्ही साईडला असा चॉकलेटी कलर आहे। साडी खूप सॉफ्ट आहे, ह्याचं तुम्हाला मटेरियल जे आहे ते बघा ह्यातून कळतच असेल, खूप सॉफ्ट आहे मटेरियल, खूप म्हणजे खूप असं एकदम म्हणतात ना मलमल त्या टाईपमध्ये ह्याचं मटेरियल आहे, खूप सुंदर आहे साडी, एकच नंबर साडी आहे आणि नक्की बाय करू शकता अशा। आता परत अजून सेम पिंक कलर ओपन करते, कळलं जसं गुलाबी कलर आहे आणि साडी साडीचा कलर मस्त आहे, पिंक, मस्त पिंक आहे, जसा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय तसाच जसा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय तसाच सेम पिंक आहे इथे। जसं हा शेड ह्या साडीचा जो हा आहे तो लाईट दिसतोय आणि ह्या साडीचा आहे तो डार्क शेड दिसतोय, मग जसं ह्यात दाखवलेला आहे इथे दिसतोय ना ह्या साडीला सेम तसाच आहे बरं का। ही ऑलरेडी लाईट साडी आहे, ही डार्क शेड आहे आणि याच्यावरती गोल्डनचं वर्क आहे, जे जरी वर्क म्हणतात ना त्यामध्ये बघू शकता, हे बघा व्यवस्थित असं मस्त असं फ्लावरचं सर्व वर्क केलेलं आहे दिसते तुम्हाला। आणि पूर्ण हे स्क्वेअर आहेत, इथे पूर्ण जे अशी ही लाईन दिसते ना ही पूर्ण भरलेली आहे साडी सेमच, आणि व्यवस्थित अशी साडी आहे, ह्याच कलरची साडी आहे, कॉन्ट्रास्ट वगैरे नाही आहे बघू शकता। आणि साडी खूप सुंदर आहे, खूपच। ह्याला पण ब्लाऊज पीस जो आहे तो सेमच आहे, हाच ब्लाऊज पीस आहे याचा
सेम सेम ब्लाऊज पीस येणार आहे आणि पूर्ण भरलेली आहे बरं का. असं नाहीये की हे जरी वर्क आहे, हे जे मधलं आहे ते नंतर नाही, पण पूर्ण सेम साडी आहे. बघू शकता, मी अपोजिट साईडने दाखवते. बघू शकता पूर्ण आहे. आणि हा आपला नेस्ता पदर, सॉरी पदर आहे आपला. हा पदर आहे, दिसतंय. साडी पण खूप सुंदर अशी आहे, एकदम लाईट वेट साडी आहे, एकच नंबर. बघू शकता, मस्त अशी वाटते. वेअर केल्यावरती पण सुंदर अशी दिसते. तुम्हाला ट्राय ऑन मध्ये नक्की दिसेलच. तर चला, 4 साड्या आपण बघितल्या आणि ही 5 नंबरची साडी आहे. तुम्हाला दिसतच असेल की ह्या 5 नंबरच्या साडीमध्ये इथे बघू शकता. आणि ह्याला ना व्यवस्थित अशा सर्व बुट्ट्या आहेत. पूर्ण साडी पूर्ण भरलेली आहे. याचा ट्राय ऑन दिसेलच तुम्हाला. आणि पदराला सेम, पदराला असे गोंडे आहेत. हे जे हे असतात ना तसे व्यवस्थित पदराला गोंडे आहेत. आणि साडीला पूर्ण हे जे वर्क आहे ना, हे पूर्ण वर्क दिलेलं आहे त्यांनी. आणि साडीचा कपडा म्हणाल ना तर खूप हलका, लाईट वेट. ज्या नवीन लग्न झालेले आहेत, ज्यांना कसं साडी जास्त वेटवाली किंवा व्यवस्थित हे विअर करता येत नाही, त्यांनी ही साडी घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही. जास्त फुगत नाही साडी आणि सुंदर अशी व्यवस्थित जिथल्या तिथे व्यवस्थित बसते. तुम्हाला इथे निऱ्या कळतील किंवा मी ट्राय ऑन मध्ये दाखवणार आहे की निऱ्या सुद्धा सॉफ्टली एकदम होत, निऱ्या सुद्धा व्यवस्थित सॉफ्टली होतात. हे बघा, हे गोंडे आहेत. खूप छान साडी वाटते. पूर्ण असं सुंदर अशी साडी आहे. सॉफ्ट मटेरियल आहे. हाईटला पण मी विअर केली म्हणजे तुम्हाला कळेल. मला इथे एवढं असं आतमध्ये टक करावं लागलेलं आहे. आणि सेम मस्त अशी साडी, सुंदर अशी साडी आहे. आणि खूप हलकी, लाईट वेट आहे. तुम्ही विअर करू शकता घरी, कुठे काही असं, म्हणजे खूप छान वाटते. ही साडी ही खूप सुंदर आहे, खूपच सुंदर, एकच नंबर साडी आहे ही पण. म्हणूनच मी ही विअर केली. हलकी आहे, आता गरम, हलकी आहे, आता गरम होतं जास्त, त्यामुळे म्हटलं ही विअर करावी. खूपच सुंदर साडी, खूप एकच नंबर अशी वाटते साडी. आणि त्याच्यावरती तुम्ही कॉन्ट्रास्ट असा ब्लाऊज विअर करू शकता. तर हा मी कॉन्ट्रास्टच विअर केलाय. असा सेम कॉन्ट्रास्ट यूज करू शकता, कारण ह्याच्यावरती व्हाईट पूर्ण प्रिंट आहे बांधणीची, त्यामुळे तुम्ही विअर करू शकता. आणि हे पण जे आहे हे वर्क आहे, बघू शकता, नीट बघू शकता. हे वर्क आहे व्यवस्थित केलेलं. आतमध्ये हे टिकली जे असतं नॉर्मल, त्याला पण त्यांनी व्यवस्थित स्टिच केलेलं आहे. बघू शकता तुम्ही, व्यवस्थित बघू शकता, स्टिच केलेलं आहे. मस्त सुंदर अशी दिसते. तर चला मग, आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जर साड्या आवडल्या तुम्हाला तर नक्की लाईक करायला विसरू नका बरं का, नक्की. या साड्यामधल्या जेवढ्या मी साड्या दाखवलेल्या आहे, या साड्यामधले कोणतीही साडी आवडली तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन लिंक टच फक्त करायचे. डायरेक्टली तुम्हाला मिशोच्या पेजवरती ह्या साडीच फ्रंटला दिसेल तुम्हाला, कारण डायरेक्टली मिशोवरती ती ओपन होते. कारण मी ती लिंक दिलेली असते, त्या लिंकवरून डायरेक्टली तुम्हाला ओपन होतं. मिशोवरती सेम साडी, जी साडी आहे तीच साडी ओपन होते. म्हणून सांगते की डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्याच्यावरती टच करूनच तुम्ही लिंक कडे गेलात ना तर तुम्हाला शोधायची गरज नाही पडणार. म्हणून. आणि हा व्लॉग लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फॅमिली फ्रेंड्समध्ये सुद्धा ज्यांना म्हणजे जे लेडीज असतील वगैरे, त्यांनी फॅमिली फ्रेंड्समध्ये सुद्धा हा व्लॉग शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.